चलो तर आज आहे सेकंड डे आणि आम्ही आता करतोय चेकआउट। तुम्हाला मी हॉटेलचा व्ह्यू दाखवते बाहेरून, कुठल्या हॉटेलवर आम्ही स्टे केलेला। लेट्स सी। हे आहे ते हॉटेल आणि इथून एक्झॅक्टली सी व्ह्यू दिसतोय, म्हणून हॉटेलचं नाव पण सी व्ह्यू। आय विल शो यू कशा पद्धतीने हॉटेलमधून हा सी व्ह्यू दिसतोय, अलिबाग बीच। आणि इथून हा पूर्ण सीचा व्ह्यू दिसतोय, जो इथून खालून दिसत नाही कारण हे थोडंसं जरा खाली आहे। सी, तर हा जो व्ह्यू आहे तो हॉटेलच्या गॅलरीतून एक्झॅक्टली दिसतो। इट्स लुक लाईक व्हेरी नाईस। इथं मस्त फोटोशूट चाललेला आहे। आय थिंक प्री वेडिंग फोटोशूट चालू आहे यांचं। ह्या पद्धतीने अशा इथे सगळ्या राईड्स आहेत। बोट आहे, बनाना राईड्स आहे, हॉर्स रायडिंग आहे आणि ह्या अशा गाड्यांवर ही राईडमध्ये फक्त इथे सायकल राईड नाही आहे जी मी मिस केली। सायकल राईड ती नागाव बीचला आहे। हा नॉर्मल अलिबाग बीच आहे, कॉमन अलिबाग बीच। जर तुम्ही अलिबागमध्ये आला तर हा सगळ्यात पहिले बीच असतो आणि यापुढे गेलं तर नागाव बीच आणि त्याच्या पुढे काशीद बीच। हे किती पाण्यामध्ये जाऊन येतो ते तर अशा पद्धतीने आहे। आणि तुम्हाला पुन्हा एकदा हॉटेल दाखवते। हे हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे केलेला आणि ह्या अशा गॅलरीतून इथून हा पूर्ण व्ह्यू दिसतो। सो आय कॅन से दिस इज अ व्हेरी गुड रिसॉर्ट। हे एक आहे सनग्लो, हे पण छान होतं पण हे फुल होतं, तर मग आम्ही हे प्रेफर केलं। आणि ही जी वरची आहे सगळ्यात वरती गॅलरी ती आमची गॅलरी होती। सो बाय बाय अलिबाग। आता आम्ही निघालो आहोत दिव्यागरला। सो स्टे ट्यून। तुम्ही लोक चाललेत का? कुठे चालले? मुरुड जंजिरा। ओके, कसं वाटलं तुम्हाला हॉटेल? कसं वाटलं अलिबाग? गुड। सो नाउ बाय बाय अलिबाग। बाय बाय अलिबाग। ए बाय बाय करा, बाय बाय करा, बाय करा बच्चा, बाय बाय करा, बाय करा, बाय। आपला प्रवास त्यानंतर आहे जंजिरा फोर्ट। जो मी जंजिरा रोडवरनंच पाहिलं आहे, कारण आत बोटमध्ये एंट्री करण्यासाठी आमच्याकडे बिलकुल टाईम नव्हता, कारण आम्ही आत्ता चाललेलो आहे अगरदंडा पोर्टला, जिथून आपण दिव्यागरला जाणार आहोत। तर तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती देते। माहीत नाही कुणाला माहीत नसेल तर ॲटलिस्ट त्यांना हेल्प होईल। ज्यांना माहिती आहे दॅट इज ओके। तर ही जी फेरी बोट आहे ही मोस्टली 3 वेळा येते, सकाळी 10 वाजता, दुपारी 2:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता। तर यामधून आपण आपले 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स सगळे घेऊन जाऊ शकतो विथ आपले फॅमिली मेंबर्स अँड ऑल। तर इथे हे जे आहे ह्या पोर्टवर इथे हे रिव्हर्सने ते फेरी बोट लावली जाते आणि त्यानंतर हे सगळे आपले व्हेकल्स जे आहेत ते इथे आपण पार्क करायचे असतात मध्ये खाली आणि मग आपण आपल्या व्हेकलसोबत दिव्यागरला पोचणार आहोत, ज्या पोर्टचं नाव आहे दिघी पोर्ट। तिथे आपण पोचणार आहोत आणि मग तिथून आय गेस 10-15 किलोमीटरच दिव्यागर आहे। तर त्यासाठी आम्ही हे प्रेफर केलं या फेरी बोटने जायचं आणि एक बोटसारखं पण थोडा आनंद घेता येईल असा आम्ही विचार केला, कारण ट्रिपसाठी हा न्यू एक्सपिरियन्स होता। त्याला आजपर्यंत बोटमध्ये आम्ही बसवलं नव्हतं, सो आम्ही हे प्रेफर केलं आणि
इट वॉज गुड डिसिजन आय कॅन सी, कारण मस्त वाटलं, मस्त थंडगार हवा लागत होती आणि थोडंसं काहीतरी चेंज. इवन सचिनलाही थोडंसं बरं वाटलं, कारण एवढी दूर ट्रॅव्हलिंग करत असताना त्यांनाही थोडासा रिलीफ मिळाला. सो मी तर बोललेले ट्रॅव्हलिंगपेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत त्या पार्क झालेल्या आहेत. बरीच लोकं त्यांच्या व्हेकल्समध्येच बसलेले आहेत, पण आम्ही वरती येऊन बसलेलो. वरती मस्त हवा लागत होती आणि अशा पद्धतीने आता आम्ही निघालेलो आहोत दिघी पोर्टला. अशा पद्धतीने हे जे तुम्हाला दिसत आहे दूरवर थोडंसं हे आहे दिघी पोर्ट. फायनली 15-20 मिनटाच्या ड्युरेशननंतर आम्ही दिघी पोर्टला पोचलेलो आहोत. जास्त काही वेळ लागत नाही, हार्डली 15-20 मिनटं लागतात. तर अशा पद्धतीने फायनली आम्ही पोचलो दिघी पोर्टला. आणि दिघीला जाताना जेव्हा आम्ही अलिबागवरून निघालो तेव्हा आपल्याला फर्स्ट लागतो नागाव बीच आणि त्यानंतर काशीद बीच आणि त्यानंतर अगरदंडा पोर्ट. सो हे जे काही फोटो आम्ही शेअर केलेले आहेत ते आहेत काशीद बीचवरचे. येताना आम्ही व्हिजिट केलेली काशीद बीचला. काशीद बीचही खूप मस्त आहे. अलिबाग बीचपेक्षाही खूप छान आणि स्वच्छ असा काशीद बीच आहे. पण आम्ही आफ्टरनूनच्या वेळी गेलो होतो, त्यामुळे तिथे सच राईड्स वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि तिथून निघालो, कारण आम्हाला जायचं होतं दिवेआगरला. आणि दिवेआगरला आम्हाला मिळालं अजून एक सरप्राईज, जे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते. सो मीनवाईल कमेंट सेशनमध्ये सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल होता का. आणि हो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, सो जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्या मोबाईलची घंटी वाजेल ट्रिंग ट्रिंग. So do like, share and subscribe to my channel. Bye. Love life happily. Bye. Take care.